आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मन की बात ही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असते, परंतु यावेळी एक आठवडा आधीच होत आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की पुढच्या आठवड्यात मी अमेरिकेत असेन आणि तिथे खूपच धावपळ देखील असेल. म्हणूनच मी विचार केला, तिथे जाण्याआधी तुमच्याशी संवाद साधूया. आणि याहून चांगलं काय असणार आहे. जनतेचा आशीर्वाद, तुमची प्रेरणा माझी ऊर्जा अधिकच वृद्धिंगत करते. मित्रांनो, खूप लोक सांगतात की पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगलं काम केलं आहे, एखादं मोठं काम केलं आहे. मन की बातचे कित्येक श्रोते आपल्या पत्रांमध्ये देखील खूप कौतुक करतात. कुणी म्हणतात हे केलं, कुणी म्हणतं ते काम केलं, हे चांगलं केलं, हे अधिक चांगलं केलं, हे उत्कृष्ट केलं. परंतु जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो, तेव्हा मी भारावून जातो. कोणतंही मोठ्यात मोठं ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. 2-3 दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठं चक्रीवादळ आलं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. चक्रीवादळ बिपरजॉयने कच्छमध्ये किती मोठं नुकसान केलं. परंतु कच्छमधील लोकांनी हिमतीनं आणि सतर्कतेनं इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला, हे खूपच अभूतपूर्व आहे. 2 दिवसांनी कच्छमधील लोक त्यांचं नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरं करणार आहेत. आषाढ बीज कच्छमध्ये पावसाच्या आगमनाचं प्रतीक मानलं जातं. हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्ष कच्छला येत जात होतो. तिथल्या लोकांची सेवा करण्याचं भाग्यही मला लाभलं आहे. आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि चिकाटीविषयी माहिती आहे. 2 दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही असं म्हटलं जायचं. तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगानं विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे, कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील. मित्रांनो, नैसर्गिक आपत्तींवर कोणाचंच नियंत्रण नसतं, परंतु गेल्या काही वर्षात भारतानं विकसित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद आज एक उदाहरण बनत आहे. नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे निसर्गाचं संरक्षण. सध्या पावसाळ्यात आपली जबाबदारी अधिकच वाढते. त्यामुळेच आज कॅच द रेन यासारख्या मोहिमेद्वारे देश सामूहिक प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात मन की बातमध्ये आपण जलसंधारणाशी संबंधित स्टार्टअप्सबद्दल चर्चा केली होती. यावेळीही मला अशा अनेक लोकांबद्दल पत्रांमधून माहिती मिळाली आहे, जे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. असेच एक मित्र आहेत उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील तुलसीराम यादव. तुलसीराम यादव हे लुकतरा ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. बांदा आणि बुंदेलखंड भागात पाण्याची किती मोठी समस्या आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी तुलसीराम यांनी गावातील लोकांच्या मदतीनं या भागात 40हून अधिक तलाव तयार केले आहेत. शेतातील पाणी शेतात, गावातील पाणी गावात, हा तुलसीराम यांच्या मोहिमेचा मूलमंत्र आहे. आज त्यांच्या परिश्रमामुळेच त्यांच्या गावातील भूजल पातळी वाढत आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातील लोकांनी एकत्र येऊन लुप्त झालेल्या एका नदीला पुनरुज्जीवित केलं आहे. फार वर्षांपूर्वी इथे नीम नावाची नदी वाहत होती. कालांतरानं ही नदी लुप्त झाली, परंतु स्थानिक लोकांच्या आठवणींमध्ये आणि लोककथांमध्ये या नदीचा नेहमीच उल्लेख केला जायचा. अखेरीला लोकांनी त्यांचा हा नैसर्गिक वारसा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आता नीम नदी पुन्हा जिवंत होऊ लागली आहे. नदीचं उगमस्थान देखील अमृत सरोवर म्हणून विकसित केलं जात आहे. मित्रांनो,
या नद्या, कालवे, तलाव हे केवळ जलस्रोत नाहीत, तर त्यांच्याशी जीवनाचे रंग आणि भावनाही जोडलेल्या आहेत. असंच एक दृश्य काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पाहायला मिळालं. हा भाग बहुतांश दुष्काळग्रस्त भाग आहे. 5 दशकांच्या प्रतीक्षेनंतर इथे निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम पूर्ण होत आहे. काही दिवसांपूर्वी चाचणी दरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात आलं होतं. त्यावेळची जी छायाचित्र समोर आली ती खरंच खूप भावुक करणारी होती. गावातील लोक होळी दिवाळी असल्यासारखी नाचत होती. मित्रांनो, व्यवस्थापनाविषयी चर्चा होत असताना आज मला छत्रपती शिवाजी महाराजांचंही स्मरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच त्यांची शासन पद्धती आणि व्यवस्थापन कौशल्यातून खूप शिकण्यासारखं आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत जे कार्य केलं आहे ते आजही भारतीय इतिहासाचा गौरव वृद्धिंगत करत आहे. त्यांनी बांधलेले जलदुर्ग इतक्या शतकांनंतरही समुद्राच्या मध्यभागी अभिमानाने उभे आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा क्षण मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर त्यासंबंधी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मला आठवतं, खूप वर्षांपूर्वी 2014 मध्ये रायगडावर जाऊन त्या पवित्र भूमीला नमन करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं होतं. या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य जाणून घेणं, त्यांच्याकडून शिकणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. यामुळे आपल्यामध्ये आपल्या वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल आणि यातूनच भविष्यामध्ये आपली कर्तव्य पार पाडण्याची प्रेरणाही मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही रामायणातील त्या छोट्याशा खारीबद्दल नक्कीच ऐकलं असेल, जिनं रामसेतू बांधण्यात मदत करण्यासाठी हिरिरीने सहभाग घेतला होता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जेव्हा हेतू स्वच्छ असतो, प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा असतो, तेव्हा कोणतंच ध्येय हे कठीण नसतं. आज भारत देखील याच उदात्त हेतूनं एका मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. हे आव्हान आहे टीबीचं, ज्याला क्षयरोग असं देखील म्हटलं जातं. भारताला 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत बनवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. हे खूप मोठं उद्दिष्ट आहे. एक काळ असा होता की जेव्हा एखाद्याला टीबी झाला आहे हे माहीत झाल्यानंतर कुटुंबातील लोकच त्या व्यक्तीपासून लांब व्हायचे. परंतु आज काळ बदलला आहे. आता टीबीच्या रुग्णाला कुटुंबातीलच एक सदस्य समजून त्याला मदत केली जाते. क्षयरोगाचं मुळापासून उच्चाटन करण्यासाठी निक्षय मित्रांनी पुढाकार घेतला आहे. देशात मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक संस्था निक्षय मित्र बनल्या आहेत. खेड्यापाड्यांमध्ये, पंचायतींमध्ये हजारो लोकांनी स्वतः पुढे येऊन टीबी रुग्णांना दत्तक घेतलं आहे. टीबी रुग्णांच्या मदतीसाठी अनेक मुलं पुढे आली आहेत. लोकसहभाग हे या अभियानाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. या सहभागामुळेच आज देशात 10 लाखांहून अधिक टीबी रुग्णांना दत्तक घेण्यात आलं असून सुमारे 85,000 निक्षय मित्रांनी हे पुण्याचं काम केलं आहे. मला आनंद आहे की देशातील अनेक सरपंचांनी, अगदी गाव प्रमुखांनीही गावातून टीबीचं समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलला आहे. नैनितालमधील एका गावातील निक्षय मित्र श्री दिकार सिंग मेवाडी यांनी 6 टीबी रुग्णांना दत्तक घेतलं आहे. त्याचप्रमाणे किन्नौरच्या ग्रामपंचायतीचे प्रमुख निक्षय मित्र श्री ज्ञान सिंग हेही त्यांच्या भागातील टीबी रुग्णांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देत आहेत. भारताला टीबी मुक्त करण्याच्या मोहिमेत आमची मुलं आणि तरुण मित्रही उत्साहाने सहभागी होत आहेत. हिमाचल प्रदेशातील उना येथील 7 वर्षांच्या नलिनी सिंग या मुलीनं कौतुकास्पद काम केलं आहे. नलिनीने तिच्या खाऊच्या पैशातून टीबी रुग्णांना मदत केली आहे. लहान मुलांना पैसे साठवायला पिगी बँक किती आवडते हे तुम्हाला माहीतच आहे. पण मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील 13 वर्षांची मीनाक्षी आणि पश्चिम बंगालमधील
डायमंड हार्बर येथील 11 वर्षाचा बश्वर मुखर्जी ही दोन्ही मुलं वेगळी आहेत. या दोन्ही मुलांनी त्यांचे साठवलेले पैसे टीबी मुक्त भारताच्या मोहिमेसाठी दिले. ही सर्व उदाहरणं खूपच भावूक तसंच प्रेरणादायी आहेत. इतक्या लहान वयात एवढा मोठा विचार करणाऱ्या या सर्व मुलांचं मी मनापासून कौतुक करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, नवीन कल्पनांचं स्वागत करायला सदैव तत्पर असणं हा आम्हा भारतीयांचा स्वभाव आहे. आपण आपल्या गोष्टींवर प्रेम करतो आणि नवीन गोष्टी आत्मसात देखील करतो. याचंच उदाहरण म्हणजे जपानचं तंत्रज्ञान मियावाकी. जर एखाद्या ठिकाणची जमीन नापीक झाली असेल तर मियावाकी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या भागाला पुन्हा हिरवगार बनवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मियावाकी जंगलं वेगानं पसरतात आणि 2 ते 3 दशकांमध्ये जैवविविधतेचं केंद्र बनतात. आता भारताच्या विविध भागांमध्ये देखील याचा प्रसार वेगाने होत आहे. केरळमधील शिक्षक श्री राफी रामनाथ यांनी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तिथल्या एका क्षेत्राचा कायापालट केला आहे. वास्तविक रामनाथजी यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणाविषयी सखोलपणे समजून सांगायचं होतं. त्यासाठी त्यांनी वनौषधीची बागच फुलवली. त्यांची बाग आता जैवविविधता क्षेत्र बनली आहे. त्यांच्या या यशानं त्यांना आणखी प्रेरणा दिली. यानंतर राफीजींनी मियावाकीच्या तंत्रज्ञानाने एक छोटं जंगल बनवलं आणि त्याला विद्यावनम असं नाव दिलं. आता एवढं सुंदर नाव फक्त एक शिक्षकच ठेवू शकतो, विद्यावनम. रामनाथजींच्या या विद्यावनममध्ये छोट्या जागेत 115 जातींची 450हून अधिक झाडं लावण्यात आली आहेत. त्यांचे विद्यार्थीही त्यांना या झाडांच्या देखभालीसाठी मदत करतात. हे सुंदर ठिकाण पाहण्यासाठी आजूबाजूची शाळकरी मुलं, सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होते. मियावाकी जंगल कुठेही, अगदी शहरांमध्येही सहज उगवता येतं. काही दिवसांपूर्वी मी गुजरातमधील केवडिया एकता नगर इथे मियावाकी जंगलाचं उद्घाटन केलं होतं. कच्छमध्येही 2001च्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ मियावाकी शैलीत स्मारकवन तयार केलं आहे. कच्छसारख्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचं यश हेच दर्शवतं की हे तंत्रज्ञान अत्यंत कठीण नैसर्गिक वातावरणातही किती प्रभावी आहे. याचप्रमाणे अंबाजी आणि पावागड इथेही मियावाकी पद्धतीनं रोपं लावण्यात आली आहेत. लखनौच्या अलीगंजमध्ये देखील एक मियावाकी उद्यान तयार होत असल्याची माहिती मला मिळाली आहे. मागील 4 वर्षात मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा 60हून अधिक जंगलांवर काम करण्यात आलं आहे. आता तर या तंत्रज्ञानाला जगभरातून पसंती मिळाली आहे. सिंगापूर, पॅरिस, ऑस्ट्रेलिया, मलेशिया अशा अनेक देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मी देशवासियांना, विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मियावाकीच्या पद्धतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची विनंती करतो. याद्वारे तुम्ही तुमची पृथ्वी आणि निसर्गाला हिरवगार आणि स्वच्छ करण्यात अमूल्य योगदान देऊ शकता. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या आपल्या देशात जम्मू काश्मीरबद्दल बरीच चर्चा होऊ लागली आहे. कधी वाढत्या पर्यटनाबाबत तर कधी G20च्या भव्य आयोजनाबाबत. काश्मीरमधील नादरूला देशाबाहेर देखील कशा प्रकारे पसंती मिळू लागली आहे याबाबत मी मन की बातच्या मागच्या एका भागात तुम्हाला माहिती दिली होती. आता जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील लोकांनी एक आश्चर्यकारक गोष्ट करून दाखवली आहे. बारामुल्ला भागात बऱ्याच काळापासून शेतीभाती केली जात होती. मात्र या भागात दुधाची टंचाई जाणवत असे. बारामुल्लाच्या जनतेनं हे आव्हान एक संधी म्हणून स्वीकारलं. तिथल्या बऱ्याच लोकांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. या कामासाठी तिथल्या महिलांनी पुढाकार घेतला. त्यातल्याच एक भगिनी आहेत इशरत नबी. इशरत एक पदवीधारक महिला आहेत आणि त्यांनी मीर सिस्टर्स डेअरी फार्म या नावानं व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या डेअरी फार्ममध्ये दररोज सुमारे 150 लिटर दुधाची विक्री होत आहे. असेच आपले सोपोर येथील सहकारी आहेत वसीम इनायत. वसीम यांच्याकडे 2 डझन जनावरं आहेत
आणि ते दररोज 200 लिटर दूध विकतात. आबिद हुसेन नावाचे युवा सहकारी देखील डेअरीचा व्यवसाय करत आहेत. त्यांचं कामही अगदी जोरात सुरू आहे. अशा लोकांच्या कष्टांमुळे आज बारामुल्ला भागात रोज 5.5 लाख लिटर दुधाचं उत्पादन होऊ लागलं आहे. संपूर्ण बारामुल्ला परिसर एका नव्या श्वेतक्रांतीची ओळख बनला आहे. गेल्या 2.5-3 वर्षांच्या काळात तिथे 500हून अधिक दूध डेअऱ्या सुरू झाल्या आहेत. आपल्या देशातील प्रत्येक भाग किती शक्यतांनी भरलेला आहे याची साक्ष बारामुल्ला येथील दुग्ध व्यवसाय क्षेत्र देत आहे. कोणत्याही प्रदेशातील जनतेची सामूहिक इच्छाशक्ती कोणतंही उद्दिष्ट साध्य करून दाखवू शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, याच महिन्यात क्रीडा विश्वातून भारतासाठी अनेक मोठमोठ्या शुभवार्ता आल्या आहेत. भारतीय संघाने प्रथमच महिलांच्या कनिष्ठ आशिया चषकावर आपलं नाव कोरून तिरंग्याचा मान वाढवला आहे. याच महिन्यात आपल्या पुरुष हॉकी संघाने देखील कनिष्ठ आशिया चषक जिंकला आहे. या यशामुळे भारतीय संघ या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात अधिक विजय नोंदवणारा संघ झाला आहे. नेमबाजीतील कनिष्ठ वर्गाच्या विश्वचषक स्पर्धेत देखील आपल्या कनिष्ठ वयोगटातील संघाने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत खेळाडूंसाठी एकूण जितकी सुवर्ण पदकं उपलब्ध होती त्यातली 20% सुवर्ण पदकं एकट्या भारताच्या खात्यात जमा झाली आहेत. याच जून महिन्यात 20 वर्षांखालील खेळाडूंसाठी आशियाई एथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा देखील झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 45 देशांच्या यादीत भारतानं पदक तालिकेत सर्वोच्च 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवलं. मित्रांनो, एकेकाळी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाबाबत माहिती तर मिळत असे, पण त्या स्पर्धेत भारताचं कुठेच नामोनिशाण नसे. आज मात्र मी केवळ गेल्या काही आठवड्यांमधल्या कामगिरीचा उल्लेख केला तर ती यादी कितीतरी मोठी झाली. हीच आपल्या युवकांची खरी ताकद आहे. असे कितीतरी क्रीडा प्रकार आणि क्रीडा स्पर्धा आहेत ज्यांच्यामध्ये आज भारत पहिल्यांदाच उपस्थिती नोंदवत आहे. उदाहरणार्थ, लांब उडी स्पर्धेत श्रीशंकर मुरली याने पॅरिस डायमंड लीग यासारख्या मानाच्या स्पर्धेत देशाला कांस्य पदक मिळवून दिलं. या स्पर्धेत भारतानं मिळवलेलं हे पहिलं पदक आहे. किर्गिस्तानमध्ये देखील आपल्या 17 वर्षाखालील महिला मुष्टियुद्ध संघानं असंच चमकदार यश मिळवलं आहे. देशातील या सर्व खेळाडूंचं, त्यांच्या पालकांचं तसंच प्रशिक्षकांचं त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी अभिनंदन करतो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाला मिळालेल्या या यशाच्या पाठीमागे आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर केलेली कठोर मेहनत असते. देशभरातील विविध राज्यांमध्ये आज एका नव्या उत्साहानं खेळांचं आयोजन होत असतं. त्यामुळे खेळाडूंना खेळ खेळण्यातून जिंकण्याची आणि हारण्यातून शिकण्याची संधी मिळते. जसं की नुकतंच उत्तर प्रदेशात खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांमध्ये तरुण खेळाडूंचा उत्साह आणि जोम बघायला मिळाला. या स्पर्धेत आपल्या युवा खेळाडूंनी 11 विक्रम मोडले आहेत. या स्पर्धेत पंजाब विद्यापीठ, अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठ आणि कर्नाटकचं जैन विद्यापीठ यांनी पदक तालिकेत पहिले 3 क्रमांक पटकावले. मित्रांनो, अशा स्पर्धांचा सर्वात मोठा पैलू हा देखील असतो की या स्पर्धांमधून खेळाडूंच्या कित्येक प्रेरणादायक कथा आपल्यासमोर येतात. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये रोईंग क्रीडा प्रकारात सहभागी झालेला आसामच्या कॉटन विद्यापीठाचा अन्यतम कुमार हा या स्पर्धेत भाग घेणारा पहिला दिव्यांग विद्यार्थी ठरला. गुडघ्याला गंभीर जखम झालेली असताना देखील बरकतुल्ला विद्यापीठाची निधी पवैया ही क्रीडापटू सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील शुभम भंडारे याला घोट्याच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी बेंगळुरू येथील स्पर्धेत निराश व्हावं लागलं होतं. मात्र यावर्षी तो स्टीपल चेसमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. बरद्वान विद्यापीठाची विद्यार्थिनी सरस्वती कुंडू
त्यांच्या कबड्डी संघाची कप्तान आहे. अनेक अडचणींवर मात करत ती इथवर पोचली आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना टॉप्स योजनेतून मोठी मदत मिळत आहे. आपले खेळाडू जितके अधिक खेळ खेळतील तितकंच अधिक त्यांचं व्यक्तिमत्व फुलून येईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, 21 जून देखील जवळ येतो आहे. यावेळी देखील जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक आंतरराष्ट्रीय योग दिवसाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. या वर्षीच्या योग दिवसाची संकल्पना आहे वसुधैव कुटुंबकमसाठी योग, म्हणजेच एक विश्व एक कुटुंब या कल्पनेसह सर्वांच्या कल्याणासाठी योग. सर्वांना जोडून ठेवणाऱ्या आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या योगाच्या भावनेला ही संकल्पना व्यक्त करते. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील देशभरात ठिकठिकाणी योगाशी संबंधित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. मित्रांनो, यावेळी मला संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मला दिसतंय की समाज माध्यमांवर देखील योग दिनाच्या संदर्भात भरपूर उत्साह दिसून येत आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या जीवनात योगाचा स्वीकार करा. दिनचर्येत योगाचा समावेश करा. अजूनही तुम्ही योग साधनेशी जोडले गेले नसाल तर आगामी 21 जून ही या संकल्पासाठी उत्तम संधी आहे. योग करण्यासाठी तसंही फारशा साधन सामुग्रीची गरज नसते. जेव्हा तुम्ही योग करणं सुरू कराल तेव्हा तुमच्या जीवनात किती मोठं परिवर्तन येईल हे तुम्ही बघालच. माझ्या प्रिय देशवासियांनो, परवा म्हणजे 20 जून रोजी ऐतिहासिक रथयात्रा सुरू होते आहे. रथयात्रेला संपूर्ण जगात एक विशिष्ट ओळख मिळाली आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये मोठ्या धूमधडाक्यात भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघते. ओदिशा राज्यातील पुरी इथे निघणारी रथयात्रा तर अत्यंत अद्भुत असते. मी जेव्हा गुजरातेत होतो तेव्हा मला अहमदाबाद इथे निघणाऱ्या विशाल रथयात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असे. या देशभरातील रथयात्रांमध्ये ज्या प्रकारे सर्व समाजांचे सर्व वर्गातील लोक सहभागी होतात ती अत्यंत अनुकरणीय पद्धत आहे. ही रथयात्रा लोकांच्या श्रद्धेसह एक भारत श्रेष्ठ भारत या कल्पनेचे देखील प्रतिबिंब असते. या अत्यंत पवित्र प्रसंगी माझ्याकडून तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा. भगवान जगन्नाथ सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देवो, हीच सदिच्छा मी व्यक्त करतो. मित्रांनो, भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेल्या उत्सवांची चर्चा करताना मी देशातील राजभवनांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोचक कार्यक्रमांचा देखील आवर्जून उल्लेख करू इच्छितो. आता आपल्या देशात राजभवनांची ओळख सामाजिक आणि विकास कार्याशी संबंधित संस्था अशी होऊ लागली आहे. आज आपली राजभवन क्षयरोग मुक्त भारत अभियान, नैसर्गिक शेतीशी संबंधित अभियान यांचे ध्वजवाहक होऊ लागली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गुजरात असो, गोवा असो, तेलंगणा असो किंवा महाराष्ट्र असो अथवा सिक्कीम असो, या सर्व राज्यांचे स्थापना दिन विविध राजभवनांनी ज्या उत्साहाने साजरे केले ते खरोखरीच अनुकरणीय होते. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला अधिक सशक्त बनवणारा हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. मित्रांनो, भारत लोकशाहीची जननी आहे, लोकशाहीची माता आहे. आपण आपल्या प्रजासत्ताक आदर्शांना सर्वोच्च स्थान देतो, आपल्या संविधानाला सर्वोत्तम मानतो आणि म्हणूनच आपण 25 जून हा दिवस विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारताच्या इतिहासातील हा एक काळा कालखंड होता. लाखो लोकांनी संपूर्ण शक्तीनिशी आणीबाणीचा विरोध केला. लोकशाहीच्या समर्थकांवर त्या काळात इतके अत्याचार करण्यात आले, त्यांचा इतका छळ करण्यात आला की ते आठवून आजही मनाचा थरकाप होतो. या काळातील अत्याचारांवर आणि पोलीस तसंच प्रशासनानं दिलेल्या शिक्षांवर आधारित अनेक पुस्तकं लिहिली गेली. मला देखील त्यावेळी संघर्षमय गुजरात नामक पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच आणीबाणीवर लिहिलेलं
आणखी एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्याचं नाव आहे टॉर्चर ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स इन इंडिया. आणीबाणीच्या काळात छापण्यात आलेल्या या पुस्तकात तत्कालीन सरकार लोकशाहीच्या रक्षकांना किती क्रूरपणे वागवत होतं याचं वर्णन करण्यात आलं आहे. या पुस्तकात अनेक घटनांचं अभ्यासपूर्ण विवेचन आहे. अनेक छायाचित्र आहेत. माझी अशी इच्छा आहे की आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा वेळी देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा गुन्ह्यांची देखील नक्की माहिती करून घ्या. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि त्याचं महत्त्व समजून घेणं अधिक सोपं होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात हा कार्यक्रम म्हणजे रंगीबेरंगी मोत्यांची एक सुंदर माळ आहे आणि त्यातला प्रत्येक मोती स्वतःच अद्वितीय आणि मौल्यवान आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग खूप जिवंत वाटतो. हा कार्यक्रम आपणा सर्वांमध्ये सामूहिकतेच्या भावनेसह समाजाप्रती कर्तव्य भावना आणि सेवाभाव भरतो. इथे अशा विषयांवर चर्चा होते ज्यांच्याबद्दल आपल्याला सामान्यतः फार कमी वाचायला ऐकायला मिळतं. मन की बातमध्ये एखाद्या विषयाचा उल्लेख झाल्यानंतर अनेक देशवासियांना त्यातून कशा प्रकारे प्रेरणा मिळते हे आपल्याला नेहमीच दिसून येतं. नुकतंच मला देशातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आनंदा शंकर जयंत यांचं एक पत्र मिळालं. या पत्रात त्यांनी मन की बातच्या ज्या भागात गोष्टी सांगण्याच्या कलेबाबत चर्चा केली होती त्या भागाबद्दल लिहिलं होतं. मन की बातच्या त्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन आनंदा शंकर जयंत यांनी कुट्टी कहाणी तयार केली आहे. विविध भाषांमधल्या गोष्टींचा लहान मुलांसाठी केलेला हा उत्तम संग्रह आहे. या उपक्रमामुळे आपल्या मुलांना आपली संस्कृतीची असलेली ओढ अधिक खोल होते आणि म्हणूनच हा उपक्रम खूप चांगला आहे. त्यांनी या गोष्टींचे काही रोचक व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब वाहिनीवर देखील अपलोड केले आहेत. मी आनंदा शंकर जयंत यांच्या या उपक्रमाची खास करून चर्चा यासाठी केली कारण की ते पाहून मला असं वाटलं की काही देशवासियांचं चांगलं कार्य इतरांना देखील प्रेरित करत आहे. यातून शिकवण घेऊन ते देखील आपल्या अंगभूत गुणांद्वारे देश आणि समाजासाठी काही चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्व भारतवासियांची हीच सामूहिक शक्ती देशाच्या प्रगतीमध्ये नवी ऊर्जा भरत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळच्या मन की बातमध्ये माझ्यासोबत इतकंच. पुढच्या वेळी नव्या विषयांसह तुमच्याशी पुन्हा संवाद होईल. पावसाचे दिवस आहेत म्हणून स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घ्या, समतोल आहार घ्या आणि निरोगी राहा. आणि हो, योग साधना नक्की करा. आता अनेक शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील संपत आल्या असतील. मी मुलांना देखील सांगेन की गृहपाठ शेवटच्या दिवसापर्यंत शिल्लक ठेवू नका. ते काम संपवून टाका आणि निश्चिंत व्हा. खूप खूप धन्यवाद. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.